नमस्कार मंडळी. तुम्हाला कधी असं जाणवतं का की तुमच्या पायांमध्ये पूर्वीसारखं चैतन्य आणि ताकद नाही आहे? उदाहरणार्थ चालताना तुम्हाला गुडघ्यांमध्ये थोडासा थकवा जाणवतो किंवा मग पायऱ्या चढताना तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होतो. जर असं असेल तर तुम्ही असे एकटे नाही आहात. वयानुसार हा बदल सामान्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की आपण ते फक्त नशीब म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि मागेच बसलं पाहिजे. खरं तर हीच ती वेळ आहे जेव्हा आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाची, विशेषतः आपल्या पायांची अधिक काळजी घेतली पाहिजे. या व्हिडिओमध्ये आपण 10 आश्चर्यकारक गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत ज्या तुमचे पाय पुन्हा मजबूत आणि उत्साही बनवू शकतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या गोष्टी महागड्या नाही आहेत किंवा मग शोधणंसुद्धा कठीण नाही. तुम्हाला फक्त थोड्या शहाणपणाने त्यांना तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समाविष्ट करायचं आहे. जर तुम्हालाही तुमच्या पायांना त्यांची जुनी ऊर्जा आणि ताकद पुन्हा जाणवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक नक्की करा आणि त्याचबरोबर तुम्ही जर हा व्हिडिओ मायबोली मराठी न्यूज या चॅनलवर बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. किंवा मग तुम्ही जर हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजला बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका. बघा, मी भविष्यात तुमच्यासाठी असेच प्रामाणिक आणि प्रभावी उपाय शेअर करत राहणार आहे. त्याच्यामुळे फेसबुक पेजला किंवा मग तुम्ही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करू शकता. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिली पायरी जी आहे ती तुमच्या शरीराला पुन्हा ताकदीच्या मार्गावर आणू शकते. पायांची ताकद वाढवण्यासाठी 10 सुपरफूड्स आहेत. हरभरा देशी ताकदीचा खजिना आहे. पहिलं सुपरफूड म्हणजे हरभरा. हो, साधे हरभरे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो. काळे असो किंवा भाजलेले असो, त्यात मुबलक प्रमाणामध्ये प्रथिने आणि लोह असतं जे आपल्या स्नायूंना बळकट करण्यासाठी आवश्यक असतात. वयाची 60 वर्ष ओलांडल्यानंतर आपले स्नायू हळूहळू आकुंचन पावू लागतात, ज्यामुळे पायांमध्ये कमकुवतपणा आणि थकवा येतो. हरभरा या स्नायूंना पोषण आणि दुरुस्ती करतो, तुमच्या पायांना चैतन्य पुनर्संचयित करतो आणि तुम्हाला नवीन ऊर्जेची भावना सुद्धा देतो. चवीसाठी तुम्ही थोडंसं त्याच्यावरती लिंबू आणि मीठ सुद्धा घालू शकता. यामुळे त्याची चव तर वाढेलच, पण त्याचे पौष्टिक मूल्यही वाढतं. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? आजच हा छोटासा बदल सुरू करा आणि तुमच्या पायांमध्ये फरक अनुभवा. दूध, दही किंवा मग ताक हाडांसाठी एक अमृत असतं. लोक अनेकदा वयानुसार दूध पिणं बंद करतात. त्यांना वाटतं की ते पचण्यास खूपच अकार्यक्षम आहे किंवा मग त्याच्यामुळे गॅस निर्माण होऊ शकतो. तथापि जर योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळी सेवन केलं तर ते तुमच्या शरीरासाठी वरदान ठरू शकतं. दूध कॅल्शियमने समृद्ध आहे, जे आपल्या हाडांसाठी खरं पोषण आहे. कमकुवत हाडे, विशेषतः मांड्या आणि गुडघ्यांमधील हाडे आपल्या चालण्यावर सर्वात जास्त परिणाम करतात. जर तुम्हाला साध्या दुधाचा त्रास होत असेल तर तुम्ही दही किंवा ताक वापरून सुरुवात करू शकता. यातील प्रोबायोटिक्स पचनास मदत करतात आणि तुमच्या हाडांना आणि पायांना आवश्यक पोषण देतात. हे तुम्हाला शांततेची एक नवीन भावना देतात आणि तुमच्या चालण्यात ताकद वाढवतात. म्हणून आजपासूनच तुम्ही तुमच्या शरीराला खरोखर आवश्यक असलेले देत आहात का ते ठरवा. दूध, दही किंवा मग ताक जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवा. दुसरी गोष्ट आहे पालक. आणखी एक हिरवी भाजी जी बरेच लोक दुर्लक्षित करतात ती म्हणजे पालक. हो, ही हिरवी पालेभाजी आपल्या प्लेटमधून वगळू नये आणि ते अजिबात वगळू नका. पालकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लोह आणि मॅग्नेशियम असतं, जे दोन्ही आपल्या नसा आणि स्नायूंना बळकट करण्यासाठी आवश्यक असतं. हे असे पोषक घटक आहेत जे थकवा, मुंग्या येणं आणि पायांमधील कमकुवतपणा दूर करण्यास मदत करतात. तुम्ही कधी पालक करी बनवू शकता, कधी तुम्ही सूप बनवू शकता आणि त्याचा आनंद घेऊ शकता. आणि जर तुम्हाला दात किंवा पचनाच्या समस्या असतील तर तुम्ही हलके उकळलेले पालकाचा रस देखील पिऊ शकता. ते केवळ रक्त शुद्धच करत नाही तर रक्ताभिसरण सुधारतं. लक्षात ठेवा, पायांच्या थकव्याचं एक प्रमुख कारण म्हणजे खालच्या शरीराला अपुरा रक्तपुरवठा आणि पालक यामध्ये मूक पण शक्तिशाली भूमिका बजावतं. तर आता तुमच्या दैनंदिन आहारामध्ये या हिरव्या चमत्काराचा समावेश करण्याची वेळ आली आहे. पालक खा, तुमचे स्नायू मजबूत करा आणि दररोज सक्रिय आणि उत्साही राहा. आता मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आज तुमच्या प्लेटमध्ये पालक आहे का? कल्पना करा की जर तुम्ही दररोज सकाळी भिजवलेले चणे, दुपारी थोडंसं दूध किंवा दही आणि रात्रीच्या जेवणासाठी एक स्वादिष्ट पालक पदार्थ घेतला असता तर तुमचे पाय पुन्हा मजबूत वाटणार नाहीत का?
या छोट्या गोष्टी आहे, परंतु त्यांचा प्रभाव खोलवर आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यापैकी कोणतीही गोष्ट ही औषध नाही आहे. या सर्व गोष्टी तुमच्या स्वयंपाकघरात आधीच आहे. फरक एवढाच आहे की आता त्या आपल्याला त्यांचा सुज्ञपणे आणि नियमितपणे वापर करावा लागणार आहे. तर आता आपण चण्याच्या शक्तीबद्दल, दूध आणि दह्याचं पोषण आणि पालकाच्या हिरव्या आरोग्याबद्दल बोललो आहोत. तर पुढे का जाऊ नये, चला पुढील गोष्टींवरती बोलूया आपण, ज्यामुळे तुमचे पाय आणखी मजबूत आणि सक्रिय होऊ शकतात. वय वाढत असताना शरीराला अशा पोषक तत्वांची आवश्यकता असते जे हळूहळू पण खोलवर संपूर्ण प्रणालीला पुन्हा ऊर्जा देतात आणि तेही कोणत्याही दुष्परिणामांशिवाय. संत्री हे व्हिटॅमिन सीचे एक पॉवर हाऊस आहे आणि अशीच एक गोष्ट म्हणजे संत्री. तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल की संत्र्याच्या पायांशी काय संबंध आहे, पण मुद्दा हाच आहे. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे आपलं हाडे, स्नायू दुरुस्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. वय वाढत असताना आपल्या शरीराच्या ऊती तुटू लागतात आणि त्यांना पुन्हा तयार होण्यास वेळ लागतो. येथे व्हिटॅमिन सी येतं, ते या प्रक्रियेला गती देतं. ते सांध्यांतील जळजळ आणि वेदना देखील कमी करतं. हे विशेषतः गुडघ्यांसाठी खूप चांगलं असतं. म्हणून जर तुम्ही दिवसातून एकदा संत्र खाल्लं किंवा साखरेशिवाय ताजं संत्र रस प्यायलात तर तुमच्या शरीराला एक नैसर्गिक आधार मिळतो, जो तुमचे पाय दररोज थोडे मजबूत करतो. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही बाजारात जाताना संत्री टाळू नका, त्यांना स्वीकारा, कारण आरोग्य हे शहाणपणावरती बांधलं जातं. पुढची गोष्ट आहे गूळ. गोड ऊर्जेचा स्रोत आहे गूळ. आता तुमच्या बालपणीची आठवण करून देणाऱ्या गोष्टींबद्दल बोलू का? गूळ हो तोच स्थानिक गूळ जो आपली आजी प्रत्येक जेवणानंतर खात असे. गूळ केवळ गोडपणाच देत नाही, तर त्यात लोह आणि अनेक आवश्यक खनिजे देखील असतात, जे रक्ताभिसरण वाढवण्यास मदत करतात. जेव्हा रक्त योग्य प्रमाणामध्ये तयार होतं तेव्हाच ते आपल्या शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत, विशेषतः आपल्या पायांपर्यंत सहज पोहोचू शकतं. अशा प्रकारे गूळ तुमचा गोडपणा प्रभावी साथीदार आहे. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही ते साखरेऐवजी तुमच्या चहामध्ये घालू शकता किंवा जेवणानंतर एक छोटासा तुकडा घेऊ शकता. आणि हो, जर तुम्ही या गुळासोबत थोडेसे तीळ खाल्ले, विशेषतः हिवाळ्यात, तर त्याचा प्रभावीपणा जास्त वाढतो, फायदे आणखी जास्त वाढत असतात. म्हणून आतापासूनच जर तुम्हाला गोड पदार्थांची इच्छा असेल तर गोड पदार्थ निवडू नका, फक्त शुद्ध गूळ निवडा. तुम्हाला चव आणि आरोग्य दोन्ही मिळेल, अगदी तुमच्या पायांपर्यंत. पुढची गोष्ट आहे अक्रोड. मज्जातंतूच्या ताकदीचं रहस्य आहे. आणखी एका शक्तिशाली घटकाबद्दल बोलत आहोत आपण, तो म्हणजे अक्रोड. हे लहान गट वरवर साधे वाटत असले तरी प्रचंड फायदे देतात. अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड असतात, जे आपल्या नसांची ताकद वाढवतात. जेव्हा नसा मजबूत होतात तेव्हा थकवा, ताण किंवा पायांमध्ये थरथरणं असे अनुभव हळूहळू कमी होतात. कधीकधी रात्री तुम्हाला अचानक तुमच्या पायांमध्ये तीव्र गोळे आल्यासारखं वाटतं. यालाच आपण पेटके असं म्हणतो, म्हणजे हे पेटके उठतात. हे लक्षण आहे की तुमच्या नसा योग्यरित्या काम करत नाहीत आणि अक्रोड मदत करू शकतात. जर तुम्ही दररोज सकाळी 2 ते 3 अक्रोड खाल्ले तर ते भिजवले तरी तुमच्या नसा हळूहळू चांगलं काम करू लागतील. तुम्हाला तुमच्या पायांची पकड आणि हालचाल दोन्हींमध्ये स्पष्ट फरक जाणवेल. तर तुम्ही कशाची वाट पाहत आहात? उद्या सकाळी अक्रोडने तुमचा दिवस सुरू करा, कारण मजबूत नसा मजबूत पायांची गुरुकिल्ली आहे. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, या सर्व गोष्टी नियमितपणे घेतल्या तरच प्रभावी ठरतील. जर तुम्ही त्या एक दिवस खाल्ल्या आणि नंतर 3 दिवस त्या विसरून गेलात तर तुमच्या शरीराला फारसा फायदा होणार नाही. ज्याप्रमाणे एखाद्या वनस्पतीला दररोज थोडंसं पाणी लागतं, त्याचप्रमाणे आपल्या शरीराला दररोज थोडंसं पोषण आवश्यक असतं. जर तुम्ही चणे, दूध, पालक, संत्री, गूळ आणि अक्रोड तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवले तर तुमच्या पायांची मुळे किती मजबूत होतील याची कल्पना करा. जेव्हा पाय मजबूत असतो तेव्हा संपूर्ण शरीर नैसर्गिकरित्या संतुलित आणि उत्साही बनतं. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करा, दररोज थोडेसे पण सातत्याने, कारण आरोग्याचा खरा मंत्र म्हणजे नियमितपणा आणि समजूतदारपणा. पुढची गोष्ट आहे लसूण, रक्ताभिसरणाचे रक्षक. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, फक्त खाणं पुरेसं नाहीये, थोडासा हलका व्यायाम देखील आवश्यक आहे. अन्न तुम्हाला शक्ती देईल आणि व्यायाम त्या शक्तीला दिशा देईल. उदाहरणार्थ, सकाळी लवकर अंगणामध्ये किंवा गच्चीवरती 10 मिनिटे चालणं किंवा एकाच जागी उभे राहून उठण्याचा सराव करणं. ही छोटी पावलं तुमच्या पायांमध्ये नवीन जीवन फुंकू शकतात. आणि लक्षात ठेवा, ही शर्यत नाहीये,
हळू चालत जा, पण स्थिरपणे. आपण मॅरेथॉन जिंकणार नाही आहोत. आयुष्याच्या या सुंदर टप्प्यात आपल्याला फक्त आधाराशिवाय आणि थकव्याशिवाय मुक्तपणे चालता येणं, हालचाल करणं आणि पायऱ्या चढणं हवं आहे. असाच एक घटक जो चवीला थोडासा तिखट असू शकतो, परंतु प्रत्यक्षात खूप शक्तिशाली आहे, तो म्हणजे लसूण. हो, तोच छोटा लसूण ज्याचा वास लोकांना भाज्यांचा सुगंध ओळखण्यास मदत करतो. लसूण खाल्ल्याने आपलं रक्ताभिसरण सुधारतं. जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्याने 1 किंवा 2 कच्च्या लसणाच्या पाकळ्या जर चघळल्या तर तुम्हाला हळूहळू गुडघेदुखी कमी होत असल्याचं, सुन्नपणा आणि थकवा कमी होत असल्याचं जाणवेल. आयुर्वेदामध्ये लसूण हे एक पॉवर हाऊस मानलं जातं. आता आपण एका अतिशय प्रिय, स्वादिष्ट परंतु अनेकदा विसरलेल्या फळाकडे वळतोय, ते म्हणजे केळी. लोक अनेकदा म्हणतात की केळी जड असतात, त्याच्यामुळे गॅस होतो. पण सत्य गोष्ट ही आहे की केळी हे पोटॅशियमचा एक उत्तम स्रोत आहे आणि एक खनिज जे स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतं. पायांमध्ये पेटके येण्याचं एक कारण विशेषतः रात्री पोटॅशियमची कमतरता असते. दररोज केळी खाल्ल्याने नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये तुमच्या पायांची ताकद आणि सहनशक्ती वाढते. आणि जर तुम्ही दह्यासोबत केळी खाल्ली तर ते पचन देखील सुधारतं, तुमची कोर ताकद आणखी मजबूत करतं. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही केळी खाल्ल्यावर लक्षात ठेवा की ते फक्त स्वादिष्ट नाही, तर ते तुमचे पायसुद्धा मजबूत करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. सुके आले हे सूज दूर करण्यास एक नैसर्गिक उपाय आहे. आता आपल्या मातीत खोलवर रुजलेल्या गोष्टींबद्दल बोलतोय, ते म्हणजे सुकं आलं. कोमट पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये मिसळून घेतल्यास ते शरीरामध्ये, विशेषतः सांधे आणि गुडघ्यांमध्ये सूज कमी करतं. जर तुम्हाला चालताना कधी जडपणा, सूज किंवा पायांमध्ये जळजळ जाणवत असेल तर सुके आले मदत करू शकते. बरेच लोक सुक्या आल्याचा काढा पितात, त्यात थोडासा गूळ किंवा लिंबू टाकतात. चव आनंददायी असते आणि फायदे लवकर दिसून येतात. सुक्या आल्याचा तापमान वाढीचा प्रभाव असतो आणि तो सांधे दुखवणाऱ्या वायूला शांत करण्यास मदत करतो. 1 मिनिट थांबा. कल्पना करा, जर आपण या छोट्या पण प्रभावी आहार सवयी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये समाविष्ट केल्या तर काय होईल. आपल्या शरीराचा प्रत्येक भाग, विशेषतः आपले पाय, हळूहळू पूर्वीसारखे मजबूत होतील. आपल्याला बसण्यापूर्वी खुर्ची शोधावी लागणार नाही. पायऱ्या चढणं आता भीतीचं कारण राहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला आत्मविश्वास परत मिळवू. निरोगी शरीर आणि मजबूत मनाचं हेच रहस्य आहे. लहान दैनंदिन सवयी आपल्याला जीवनाचा खरा अर्थ पुन्हा शोधण्यास मदत करू शकतात. बऱ्याचदा वयानुसार आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. आपल्याला वाटतं की आपल्याला फक्त विश्रांती घ्यायची आहे, परंतु लक्षात ठेवा, खरी विश्रांती तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपलं शरीर हालचाल करू शकतं. आणि या गोष्टी लसूण, केळी आणि सुकं आलं बंद दरवाजे उघडण्याच्या चाव्या बनू शकतात. आपल्या वडिलांनी नेहमीच म्हटलं आहे की आपण जे अन्न खातो ते आपलं मन मजबूत करतं. येथे अन्न म्हणजे फक्त भाकरी नाही, तर शरीराचं पोषण करणारी आणि पुन्हा जगण्याची हिंमत देणारी कोणतीही गोष्ट. हे धैर्य टिकून ठेवण्यासाठी आपण दररोज एक छोटेसे पाऊल उचलून आपल्या आहारामध्ये यापैकी थोडेसे समाविष्ट करणं आवश्यक आहे. तुमच्या शरीराला समजून घ्या आणि त्याच्या गरजांकडे लक्ष द्या, कारण जेव्हा तुमचं शरीर ऐकेल की तुम्ही त्याची काळजी घेता तेव्हा ते तुम्हाला आधार देईल. शेंगदाणे हे गरिबांचे बदाम आहेत. चला हा जिव्हाळ्याचा प्रवास सुरू ठेवूया. तुमच्या पायांमध्ये नवीन जीवन देणारी पुढील गोष्ट आहे ते म्हणजे शेंगदाणे. आता गावातील चव किंवा हिवाळ्याच्या रात्रीबद्दल विचार करा. शेंगदाणे नेहमीच कुठेतरी दिसत असत आणि त्याचं कारण स्पष्ट आहे. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने, निरोगी चरबी आणि जस्त असतं जे स्नायूंना बळकट करण्यास मदत करतं. जेव्हा पायांचे स्नायू मजबूत असतात तेव्हा चालणं, उभं राहणं आणि पायऱ्या चढणं सोपं होतं. बरेच लोक असे मानतात की शेंगदाणे फक्त पोट भरण्यासाठी असतात, परंतु प्रत्यक्षात ते गरिबांचे बदाम आहेत, जे स्वस्त किमतीत बदामासारखेच पौष्टिक फायदे देतात. जर तुम्ही दररोज मुठभर भाजलेले किंवा हलके मीठ घालून खाल्ले तर तुम्हाला हळूहळू तुमचे पाय पुन्हा त्यांची जुनी ताकद परत मिळवताना जाणवतील. आणि जर तुम्ही ते गुळासोबत घेतले तर हा एक पूर्णपणे वेगळा अनुभव असेल. या मिश्रणाची चव चांगलीच नाही तर तुमच्या आरोग्यावरही त्याचा शक्तिशाली परिणाम होतो. तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही शेंगदाणे खाल तेव्हा लक्षात ठेवा की ते फक्त एक चविष्ट नाश्ता नाही, तर एक शक्तिशाली घटक आहे जो तुमच्या पायांना पुनरुज्जीवित करू शकतो. मनुका हे सुद्धा एक ऊर्जेचं छोटंसं पॅकेज आहे. आता अशा गोष्टींबद्दल बोलूया जी खूप सामान्य वाटते, परंतु ती खऱ्या अर्थाने ताकदीचं भांडार आहे.
मनुका ही लहान वाळलेली द्राक्षे तुमच्या शरीराला वयाबरोबर हळूहळू कमी होणारी ऊर्जा प्रदान करतात. विशेषतः जेव्हा थकवा, पायांमध्ये जडपणा किंवा मग वारंवार बसण्याची इच्छा येते तेव्हा. याचा अर्थ असा होतो की शरीराला ऊर्जेची आवश्यकता असते. मनुक्यामध्ये लोह, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स असतात, जे अशक्तपणाशी लढण्यास आणि स्नायूंना पुनरुज्जीवित करण्यास मदत करतात. दररोज सकाळी 5 ते 7 भिजवलेले मनुके खाल्ल्याने तुमचे पाय मजबूत होतीलच, पण तुमच्या चेहऱ्यावरती एक वेगळी चमक येईल, जे आंतरिक आरोग्याचं लक्षण आहे. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही मनुके खाल तेव्हा लक्षात ठेवा की ते फक्त एक गोड पदार्थ नाही आहे, तर एक सुपरफूड आहे जे तुमच्या शरीराला आतून मजबूत करतात. आता मी व्हिडिओच्या शेवटच्या आणि महत्त्वाच्या गोष्टीकडे वळत आहे, ते म्हणजे मेथीचे दाणे. या बिया लहान असू शकतात, परंतु त्यांचे परिणाम खोलवर आहेत. मेथी शरीरातील जळजळ कमी करते, ते सांध्यांतील कडकपणा कमी करते आणि आत हलकेपणाची भावना निर्माण करते. ज्यांना उठल्यावर पायांमध्ये कडकपणा किंवा मग ताण येतो त्यांच्यासाठी मेथी खूप उपयुक्त आहे. जर तुम्ही रात्रभर पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे भिजवले तर सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या किंवा भिजवलेल्या बिया चावा. काही आठवड्यांमध्येच तुम्हाला तुमच्या पायांमध्ये बदल जाणवू लागतील. चालणं सोपं होईल, बसणं आणि उभं राहणं सोपं होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुन्हा बळकटी वाटेल. म्हणून या नैसर्गिक उपायाचा फायदा घ्या आणि तुमचे पाय त्यांच्या पूर्वीच्या ताकदीमध्ये परत आणून एक नवीन ऊर्जा अनुभवा. आता आपण 10 विशिष्ट गोष्टींवरती चर्चा केली आहे, ज्या तुमच्या पायांना ताकद परत आणण्यास मदत करू शकतात. तर बघा, आता चिंतन करूया. प्रत्यक्षात शक्ती फक्त स्नायूंबद्दल नाही, खरी शक्ती आतील धैर्यामध्ये आहे, जी आपल्याला सांगते की अजूनही बरेच काही करायचं आहे आणि हाच विचार तुमचे सर्वात मोठे औषध असू शकतं. कधीकधी जीवनाच्या या टप्प्यावर आपण थकतो. खोलवर आपलं मन आपल्याला सांगतं की गोष्टी पूर्वीसारख्या नाहीत. पण लक्षात ठेवा, जेव्हा आपण लहानपणी पडायचो तेव्हा कोणीही आपल्याला उठवण्यास मदत केली नसेल. आपण स्वतःहून उठायचो आणि ही सवय आजही आपल्याला वाचवू शकते. मानसिक थकवा शारीरिक थकव्यापेक्षा जास्त धोकादायक असतो, पण जेव्हा आपण दररोज थोडंसं स्वतःवरती काम करतो, लवकर उठतो आणि हलकं चालतो, भरपूर पाणी पितो आणि आपल्या दैनंदिन आहारामध्ये या 10 गोष्टींपैकी एक समाविष्ट करतो, माझ्यावर विश्वास ठेवा, शरीराला पुन्हा जिवंतपणा मिळतो, जो जीवनाचं लक्षण आहे. पायांची ताकद फक्त चालण्याबद्दल नाहीये, ते स्वावलंबनाचं लक्षण आहे. जेव्हा तुम्ही मदतीशिवाय उभे राहू शकता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो. तुम्ही इतरांवर कमी अवलंबून राहता, स्वतःची मदत करण्यास अधिक सक्षम होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कुटुंबासाठी प्रेरणा बनता. जेव्हा तुमची मुलं आणि नातवंड तुम्हाला स्वतःच्या पायावर उभे असलेले पाहतात तेव्हा त्यांनाही प्रोत्साहन मिळतं की वय अडथळा नाही. हा बदल फक्त तुमच्यासाठी नाही, तो तुमच्या संपूर्ण पिढीला सकारात्मक संदेश देतो आणि हाच खरा वारसा आहे. फक्त संपत्ती नाही तर आरोग्यसुद्धा तितकंच चांगलं आणि उत्साही असलं पाहिजे. आता जर तुम्ही विचार करत असाल की मी हे सर्व करू शकेन का, तर माझं उत्तर आहे हो, तुम्ही नक्कीच हे सर्व करू शकता. तुम्ही आयुष्यात असंख्य संघर्षांचा सामना केला आहे. तुम्ही घर बांधलं आहे, मुलं वाढवली आहेत, कठीण काळाचा सामना केला आहे. मग स्वतःसाठी थोडा वेळ काढणं इतकं कठीण आहे का? दररोज सकाळी उठून स्वतःला म्हणा, आज मी माझ्या शरीराची काळजी घेईन आणि मग ते वचन पाळा. मग ते 1 ग्लास दूध पिणं असो, केळी असो, 1 चमचा भिजवलेली मेथीचे दाणे असो किंवा मग फक्त मूठभर शेंगदाणे असो, ते दररोज करा, कारण बदल लहान पावलांनी सुरू होतो. आणि जर असा दिवस आला की तुम्ही काही करू शकत नाही तर निराश होऊ नका. दुसऱ्या दिवशी पुन्हा उठा, पुन्हा प्रयत्न करा. तुमच्या शरीराला वेळ द्या, ते नक्कीच प्रतिसाद देईल. तुमचे शरीर एका यंत्रासारखे आहे. जर त्याला योग्य तेल, योग्य काळजी, योग्य इंधन दिलं गेलं तर ते वर्षानुवर्षे अथकपणे प्रयत्न करत राहील. आणि आपण शिकलेल्या 10 गोष्टी महागडी औषधं नाही आहेत, तर आपण आपल्याच घरात आधीच असलेल्या साध्या गोष्टी आहेत. फरक एवढाच आहे की आता आपल्याला त्याकडे एका नवीन दृष्टिकोनातून पाहावं लागणार आहे. जर या व्हिडिओमुळे तुम्हाला विचार करायला थोडी जरी चालना मिळाली असेल किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही काहीही करू शकता, तर कृपया खाली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की तुमचा अनुभव शेअर करा. तुमचे शब्द मला धैर्य देऊ शकतात. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासाही उपयुक्त ठरला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.